मंडळी, जसं की आता तुम्ही थंबनेलवरून पाहिलं असेल, कमेंट्स केली एका कार्यकर्त्याने. काय कमेंट्स काय केली तुम्ही बघा. त्याच्यावरती काय आहे की काम कर, टाइमपास करू नको, भ ड व्या. कमेंट्स थंबनेलवर बघा तुम्ही. तर कमेंट्स करा तुम्ही, वाईट कमेंट्स पण करा, हरकत नाही. त्याच्यामुळे मला पण शिकायला भेटतं चांगलं. काय करा, चांगल्या करा, वाईट्स करा, काय त्याबद्दल मला काही हे नाहीये. मला काही त्याशी फरक पडत नाही. पण तुम्ही जी कमेंट्स करता ती चांगली करा, चांगली. उलट वाईट बी करा, काय अडचण नाही. काय आता असे रती महारती त्याच्यामध्ये की म्हणतायत की तू तुझा धंदा मांडलाय चांगला मस्तपैकी, आणि पैसे कमव कमव, चांगले पैसे तुझा धंदा मांडून. काय सर्वप्रथम माझं त्यांना सांगणं एक आहे, क्लिअर करणं की भाऊ, मी काय तुझ्या घरी खायला मागायला येत नाही बर का. तू कोण असशील, तुला नसेल बघू वाटलं तर तू वर ढकल, ऑप्शन तुझ्याकडे भरपूर आहेत. ऑर्डर भरपूर आहे तुला पाहायला. तर मी तुझ्या काही घरी तेल मीठ मागायला येत नाही ना, आलोय आणि नाही येणार पण नाहीये बर का. परत एकदा, मी तुझ्या घरी तेल मीठ मागायला येणार नाही किंवा तुला मी 2 रुपये मागायला येणार नाही, हे लक्षात असू दे. परत एकदा, हे बोट आहे माझं तुझ्याकडे, ही 3 बोट माझ्याकडे, ही 1 बोट तुझ्याकडे बरं का. तू कोण असशील, तुझ्या तिकडचा घरचा जागीरदार, मला त्याशी घेणं देणं नाही. माझा जर नंबर तुझ्याकडे असेल तर मला फोन कर, मी तुझ्याशी बोलेल फोनवरती. जर तुझं माझं काही देणं घेणं असेल, कुठं मागच्या जन्मीचं असेल, ह्या जन्मातलं असेल, काय तुझं देणं घेणं असेल तर मला फोन कर, माझा नंबर तुझ्याकडे असेल. ठीक आहे. तर तू काय मला खायला घालत नाहीस आणि मी काय तुला कधी मागायला 2 रुपये आलेलो नाही. जरी हे झालं असेल तरी तुझं माझा काही व्यवहार असेल किंवा नसेल, ठीक आहे. त्यामुळे तू मला काय वाईट्स कमेंट करून तू काय माझ्या भावना दुखवू नकोस ना. मलाही तुझ्या तोंडाला लागायचं नाहीये, मलाही तुझ्या संग वाईट बोलायचं नाही. तू आपलं 4 जिथं असशील तिथं चांगला राहा, चांगलं बोल 4 शब्द, मीही तुझ्याशी चांगलंच बोलेल. ठीक आहे. तू वाईट्स कमेंट करतोय आणि तुझी ही एकच आयडी नाहीये, ही तुझ्या 4-5 आयडिया आहेत. त्या वेगवेगळ्या आयडियाज वरून तू आयडिया बदली करून तू येतोस आणि ते कमेंट्स करतोस. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. चला मंडळी, तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की मी आता इथून मागं सदर प्रत्येक ब्लॉग मध्ये मी सांगतोय की तुम्हाला, मी जे काही सांगतो हे सर्व माझ्याबद्दल स्वतःचा अनुभव, हे माझ्याबद्दल घडलेलं आहे आणि मी माझं स्वतःच सांगतोय. मी काय दुसऱ्याची कोणाची बनावट स्टोरी ऐकी सुनी कुठे काय म्हणतात ना, कानाने ऐकलेली कुठे सांगत नाही. माणसाला स्वतः अनुभव आल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. माणसं ओळखाय शिका. बरेच लोक म्हणतात की धंदा मांडलायस तू तुझं, तू काही बी सांगतोय, काही बी बोलतोस, तुला काही कळत नाही, तुला काय तुझी गेलेलं कळत नाही, आमची गेलेलं कळत नाही, असे कमेंट्स आहेत. मी काय म्हणतो, तुम्हाला नसेल ऐकू वाटत ना, तर तुम्ही नसेल पाहू वाटत तर तुम्ही वर ढकला ना. ज्यांना आवडेल ते बघतील. मला काही त्याशी घेणं देणं नाही. काय 15-20 दिवस मला काही तू खायला घातलं नाही, 20-25 दिवस मी काही तिकडे होतो, 20 दिवसात काय तू माझ्या घरच्यांना काही 2 रुपये दिले नाहीत. काय तू काय माझ्या घरच्यांना सपोर्ट नाही केलेला किंवा तू काय आला नाही माझ्या घरी. तू आता वाईट्स कमेंट करतोस. जो कोण असशील तू, मला काही माहिती नाही. तुझं नाव तिथं रेखा नावाने दिसते आयडी, काय रेखा डाट म्हणून काहीतरी आहे. तू काय माझ्या घरी आलेला नाही, तू काय माझ्या घरी कोणाला काही 2 रुपये दिलेले नाहीत, आणि तू काय मला खायला घातलेलं नाही. घातले का खायला तू? नाही ना. तू मला खायला घातलंय का सांग. खायला घातलं असेल तर मला फोन कर, बाबा मी तुला 50,000 रुपये दिल्यात, 2 लाख दिल्यात, 50 लाख दिल्यात, 40 लाख दिल्यात, फोनवर बोल. फोन माझा नंबर तुझ्याकडे असेल. कारण अशा कमेंट्स करायला एखादा ओळखीचा असेल ना तरच त्याची धाडस होतं. वाईट कमेंट करायला ओळखीचा नसेल त्याला धाडस होत नाही, लक्षात घ्या मित्रांनो. अशा कमेंट्स करायला ओळखीचा असेल तो कोणतरी, तो आत्ताच नाही, तो मी जसं युट्यूब वरती काम करतो तेव्हापासून त्याची कमेंट्स येतात. आज वर्ष झालं, पण मी ते इग्नोर करत असतो. इग्नोर केलेलं बऱ्याच वेळा. एकदा पाठीमागं लाईव्ह वरती शिवगाळ पण त्याची माझी झाली होती. काय
जो कोणी असेल तो इथलाच असेल, आमच्या आजूबाजूचाच इथलंच पाळलेलं कुत्रा असेल ते. पण कारागृहात दिवस मी काढलेत. मला माहिती माझे हाल किती झालेत. मला माहिती माझ्या घरच्यांचे, माझ्या बायकोचे हाल किती झालेत. मला माहिती आहे सगळं, कोणी पैशाची किती ऍडजस्टमेंट केली. मला सर्व माहिती, कोणी मदत केली. मला सर्व माहिती, कोणी माझ्या गाडीला कोण ड्रायव्हर आलं नाही. गाडी दारात उभा होती 4 व्हीलर. ती गाडी चालवायला कोणी नाही आलं. अक्षरशः बाहेर बाहेर गावावरून बाहेर रोडनी बायको इकडे ये जा करत होती. येरवड्याला जा, दौंडला जा, बारामतीला जा, शिवाजीनगरला जा, अशा 4 ठिकाणी ती 20-25 दिवस हेलपाटे घालत होती. त्यावेळेला तू आलास का कुत्र्या? बरे, तू आला का त्यावेळेला? नाही ना. आलास का तू त्यावेळेला? नाही ना. आणि तुला आता नसेल बघायचं तर नको ना बघू. तू माझी आयडी ब्लॉक कर तिकडून. तुला आवडत नाही ना तर माझी आयडी ब्लॉक कर, किंवा वर ढकल, किंवा सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब कर. काय गरज नाही तुझी मला. पण तू अशा घाण कमेंट्स करू नको. जर तुला राहायचं असेल, माझ्या संग चांगलं बोलायचं असेल तर पुढं भविष्यात जो कोणी तो असेल XYZ, मला काही त्याशी घेणं देणं नाही. मला काही फरक बी पडत नाही. मी खूप वाईट दिवस काढत आहे सध्या. मी खूप वाईट परिस्थितीतून जातोय. मला तू शिकवू नको. तू तुझ्या आनंदात राह, जिथं असशील तिथं. आम्ही आमचे नवरा बायको शांत आहे. ठीक आहे, आम्ही आपला चटणी भाकर खाऊन आम्ही आपलं 2 टाइम खातोय. तू फक्त मला चिडील येईल किंवा राग येईल असं काही करू नको आणि बोलूही नकोस. जो कोणी असतील तू, काय तुझे माझ्याकडे पैसे असतील किंवा माझे तुझ्याकडे असतील, किंवा तुझा माझा वाद झाला असेल, तो मला क्लिअर कर. स्पष्ट सांगता मंडळी. असे वाईट कमेंट करणारे भरपूर आहेत. हे असल्या लोकांची घाण सवय का जात नाही हे मला कळत नाही. काय भेटतं त्यांना वाईट कमेंट करून? काय भेटतं? 15 दिवस, 20-25 दिवस मी दिवस कसे काढल्यात. मी रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ मला अक्षरशः कंटिन्यू बाहेरची आठवण, कंटिन्यू सगळं हे होत होतं. आता लोक म्हणतात आतमध्ये जाण्या इतपत गुन्हा काय केला होता तो. बघा बरं का, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आहेत की आतमध्ये जाण्या इतपत गुन्हा काय झाला होता, किंवा कशाला जायचं, किंवा तुम्हाला काय तिथं काय तूप द्यायचं का घालून जेवणात? तिथं हिंग नाही टाकणार तर मग काय तूप देणार का? मी काय म्हणलं का तुम्हाला तुम्ही काही द्या तूपच द्या? असं नाही ना. मी बोललो का? मला जो माणसावर पहिल्यांदा वेळ येते त्या माणसाला वाईट वाटतं त्या गोष्टींचं. बघा बरं का मी काय म्हणतोय. ज्या माणसानं पहिल्यांदा वेळ येते त्यांना ते वाईट वाटतं. म्हणून माझ्यावर पहिल्यांदा वेळ आली होती तशी. सगळ्यांच्यावर पहिल्यांदाच येते फर्स्ट टाइम. नंतर माणसाला ते जे क्रिमिनल असतात त्यांना ती सवय होऊन जाते. मग ते लोकांना वेळोवेळी वारंवार ते गुन्हे घडत जातात. त्यांना ते सवय लागली, जाणं येणं, इनकमिंग आउट गोईंग, युनिव्हर्सिटीमध्ये जाणं येणं ते चालू असतं त्यांचं. पण मी माझ्याबद्दल हा पहिल्यांदा प्रकार घडलेला म्हणून मला वाईट वाटत होतं. आणि मी ज्यावेळेला हे बाहेर आलो त्यावेळेला आपलं युट्यूब चॅनल नव्हतं. मी आता युट्यूब चॅनल काढून एक 6-7 महिने वर्ष झालं. त्या ह्याच्यावरती मी हळूहळू पुढे जायचं प्रयत्न करतोय. मग मी माझी सत्यता सगळा माझ्या जीवनाचा आरसा मी सगळं क्लिअर करूनच पुढे जाणार ना. अंधारात ठेवून का जाईल? नाही ना. बरोबर ना. माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे जो ऑडियन्स आहे, त्यांना मला खोटं बोलून पुढे जायचंय का? नाही. मला सगळं खरं खरं शब्द न शब्द सांगून पुढे जायचे. तेव्हा मला 4 लोक माझ्या चांगल्यावर असतील ते मला सपोर्ट करतील. जे वाईटावर असतील ते तर सपोर्ट करणार नाहीत. पण जे चांगल्यावर आहेत, चांगले आहेत, 4 लोक मानणारीत समाजात, ते लोक मला सपोर्ट करतील पुढे भविष्यात आणि तिथून मी पुढे जाईल. काय ठीक आहे. आता कोणाला काय वाटत असेल, कोणाला असे विषय खटकत असतील, कुठे जेलचन बिलचन कुठे विषय सांगतो, पण बघा ते मला पटते मी सांगतोय, माझ्या बुद्धीला पटते ते मी करतोय. मला जे पटते ते मी करणार ना. तुमच्या सांगण्यावरून मी थोडंच वागणार आहे? नाही ना. कशाला मग हे करता? कोणी काय मला कोणी काही तेलमीठ आणून दिलंय का आजपर्यंत? नाही. मी स्वतः खातोय पितोय कस तरी. आम्ही आपलं लोक बाबा चांगलं चांगलं खातात, आम्ही आपले शेळी भाकर खाऊन जगा दिवस काढतोय. काय हा सत्य परिस्थिती आहे. मग कशाला आम्हाला तुम्ही असं चिडीला जाईल इतकं करता? असे वाईट कमेंट का करता? समजलं का? वाईट बेट कमेंट करू नका. 15-20 दिवस मी काढलेत. कोणीही मला विचारायला आलं नाही. कुत्रनी मला कुठल्याही विचारलं नाही, कुठल्या माकडानी ना कुठला मायकाला मला भेटायला नाही आला.
तुम्ही कशाला मला शिकवता रे बाबानो? हं? तुमच्या ताटात वाढले ते बघा. काय तुमच्या जे वाढले ना ते बघा ना. तू जे कोण असशील तू रेखा नावाचा, तुझा शोध काढाय मला काही लय वेळ लागणार नाही. हं? पण मला ते करायचं नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये तुझ्यासारख्या फालतू लोकांकडे बोलण्यासाठी. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. हं? पण तू चांगलं राहा. कोण जिथं असशील तू कुठल्या जागेत राहशील नसशील मला काही त्याशी गुंड-बिंड असशील, मला काही त्याशी घेणं देणं नाही. तू तुझ्या घरचा कोण असशील, कुठल्या भागात असशील, कुठल्या कानाकोपऱ्यातला, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. हं? तू तुझं फक्त तुझे कर्म तुझे चांगले कर. मला तू काही शिकवू नको. मला समजतं मी तेवढा अडाणी नाहीये. मी काही तेवढा उल्लू नाही किंवा येडा नाही. हं? चांगलं राहा. चांगलं तुला 2 शब्द बोलता आले तर बोल आणि वाईट शब्द बोलू नको. माणसाला बोलता आलं तर चांगलं बोलावं नाही तर वाईट बोलू नये. समोरच्याच्या भावना दुखवायच्या नाहीत. तुझं काय देणं घेणं असेल, पैशाचा असेल विषय, काय माझा तुझा वाद असेल, तर माझा नंबर तुझ्याकडे असेल. मला फोन कर शेवटचा. हं? पण असं चुकीच्या कमेंट्स तू करू नको. हे माझं तुला गोडीत सांगणं आहे. तुझा माझा काही वाद असेल नसेल तू मला फोन कर. ठीक आहे? नाहीतर यवतमध्ये ये. हं? तालुका दौंड, जिल्हा पुणे, यवत. या ठिकाणी ये. ठीक आहे? दौंड तालुक्यात मी आहे. आपण समोर तुझं काय असेल ते विषय समोरासमोर भेटू आणि बोलू. ओके? आणि त्यावेळेला आपण सगळ्यांना सांगू व्हिडिओच्या माध्यमातून तू का कमेंट्स केली होती ते. ठीक आहे? परत मला वाईट कमेंट येता कामा नये तुझी वैयक्तिक. हां? समजलं? तू जो कोण असशील तुझ्या घरचा. माझ्या वेळेला मला कोणी आलेलं नाही. माझ्या बायकोने मला एकटीने बाहेर काढले. हां. तू काही तिथं आला नव्हता तिला सहानुभूती द्यायला. काय समजलं का? परत मला ह्या विषयावर मला बोलायला लावू नकोस. नाहीतर तुझं माझं अजून जास्त काहीतरी वाढेल आणि लागेल. ते तेवढं तू करायला भाग पाडू नकोस मला. आता आम्ही दोघं नवरा बायको जगतोय. मला जगू दे. जो कोणी असशील तो रेखा नावाचा. जेंट्स आहेस तू. लेडीज नाहीये. जेंट्स आहेस तू. रेखा नावाचं कोण असेल तू. सुदर्शना अय्यर अशी 2-3 नावं आहेत त्या आयडीची. जो कोणी असेल तो XYZ मला त्याशी घेणं देणं नाही. मी प्रेमाने आमचं राहतोय, खातोय, पितोय, जगतोय, जगू दे. ठीक आहे? कारागृहात दिवस मी काढलेत, तू नाही. ठीक आहे? चला मंडळी, काय असेल चुकलं असेल एखादा शब्द माफी असावी. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की जे कोणी वाईट कमेंट्स करते मला त्याच्या संदर्भात मी त्यांना बनवला होता. जे चांगले कमेंट्स करते त्याबद्दल मला त्यांचा आदर आहे. आजपर्यंत असाच मला सपोर्ट राहू द्या पुढे. जे तुम्हाला काय वाटत असेल फालतू बोलते किंवा काय ते चुकत असेल शब्द त्याबद्दलही माफी. ठीक आहे? हा व्हिडिओ फक्त माझा ज्यांनी वाईट कमेंट्स केली त्याला होता. तुमचं बाकी काय नाही. तर तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या. एखादा शब्द चुकला असेल, वाईट तुमच्या कोणाच्या भावना दुखवल्या असतील त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो. ठीक आहे? चला रामकृष्ण रे, भेटू नंतर. अजून काही 2-3 विषय आहेत. ते निग्रो विषयचा आहे. अजून बरेच काय काय आहेत तिथले कारागृहातले विषय मी तुम्हाला ते कळवेल. परत सर्वजण विचारतात मला केस कोणती झाली होती. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की फ्रॉड केस होती. पैशाच्या मॅटरवरून केस झाली होती. मनी लॉन्ड्रिंग काय म्हणतात त्याला, मनी लॉन्ड्रिंग असं काहीतरी म्हणतात ते. सावकारकी केस झाली होती. सावकाराची व्याजाचा पैसा होता तो. त्यात मध्यस्थी आम्ही होतो. त्यात आमच्यावरती 138 ची केस झालेली आहे. पुन्हा एकदा सांगतो मी. ठीक आहे? चला भेटू. काय चुकलं असेल शब्द एखादा तर हात जोडून मनापासून माफी असावी.